नमस्कार मंडळी, मी अरुण आणि आपण पाहतात आपली यारी रेसिपी आणि ट्रॅव्हल्स। सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। निसर्ग सारखा नाही सोयरा रे गुरु बंधू माय बापा, असं म्हटलं जातं की निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानं आपलं आयुष्य वाढतं। तर हाच धागा पकडून ग्रामस्थ मंडळ आणि मुंबईकर मंडळ यांनी असं ठरवलं की एक दिवस तरी आपण निसर्गाच्या सानिध्यात राहायचं आणि तो दिवस उजाडला। तर चला पाहूया आजच्या दिवसाची सुरुवात कशी होते ते। नमस्कार। पोराने गेली कुठं बघा हे तर अभिषेकाचा पण हा राहू दे नाही मला काम नव्हतं मला उलटी होते हा येणार येणार आमच्या गावचा मोडा आहे। बोल बोल ना, काय हरकत नाही। हम जा रहे हैं जंगल जंगल को जा रहे हैं हम लोग। देखो इधर सब, इधर देखो सब लोग जंगल जा रहे हैं। क्या करने जा रहे जंगल भाई? जंगल में जा रहे हैं लकड़ी काटने के लिए। नमस्कार मंडळी, सगळीजण बघा आमच्या गावची माणसं आज लाकडं तोडण्यासाठी जाणार आहेत। ही लाकडं कशासाठी? तर गावामध्ये वयोवृद्ध लोक आहेत आणि आजच काय दुःखद घटना झाली तर लाकडं नसतात आणि त्यासाठी ह्याही सगळे गडबड आहे। आपापल्या कामासाठी एकदम मस्त व्यस्त लोक आहेत, चाललेत रानामध्ये। गाड्या आहेत, काही पायी चालत आहेत। कोयते, कुराडी, आमचा आवी जाऊ द्या मामा जाल काय आवी दिसणार ना, काय नाही दिसणार। पूर्वी अशा प्रकारे गावातली सगळी मंडळी जमून शिकारीला सुद्धा जायची। आता गावामध्ये खूप कमी लोक राहिलेत, त्यामुळे कधी कधी शिकार होते किंवा नाही असं काही नाही, पण अशा काही खरोखरच गरजेच्या गोष्टी असतात त्यावेळेस सगळी मंडळी एकत्र येऊन सगळी कामं करत असतो आम्ही। ही गुरं आहेत बघा, कल्पेश अरे जाम स्कीम स्कीम किती आहे? एक एकर 2-3 लाख भेटतात 2-3 वर्षात, 2.25 लाख। कंपाऊंड लागवडीपासून पाणी घ्यायला सगळे पैसे भेटतात। आम्ही एक लाकडू बघितलेला आहे संध्याली आता ना चला येताना घेऊया त्याला। हा लाकडू आहे हो. बरं वाटतं। हा आहे बरं गाडी आहे, भरेल। बऱ्यापैकी आहे। झाडाझुडपातून रस्ता काढत काढत पुढे सगळेच अगदी आनंदाने मस्त उत्साहामध्ये हा कार्यक्रम
पार पाडण्यासाठी जात आहेत. आला खतरनाक बैल आहे तो. बैल खतरनाक आहे. डायरेक्ट घसरला त्या बैलावर. गाडीचा कुठं काढलास? आडवा झाला, मी होतो ना तिथं. पोपटीचा प्लॅनिंग. कुठे इकडे चालले असं वाटतं गाडीवर बसून चाललंय. पेरकुट. छोट्या मोठ्या बाग आहेत काजूच्या. अरे रिवर्स 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 रिवर्स. गाडी रिवर्स पण येते का मागं? अरे कधीतरी वेज 30 बस करा. आमचीच गाडी आहे रिमोट वाली. पाठीमागे येतोय तो. सेन्सर झालं किती हुशार. तिकडं कुठे जायचं होतं? घेऊण्यात चांगलं फुला तर नाही रे. हा हे खा जंग खाणार आहे. या कलर लावाय पाहिजे. जंग नाही येणार. ह्या तार काय टेम्पररी तार आहे, तेवढे काही हे नाही. आणि सिमेंटचं पूल टिकतात. हा या हाईट पण कमी आहे पूलची. वडी उंच उडी मारून पण जाईल डुक्कर. काहीतरी हा पक्षी जा मला. थोडा रस्ता खराब आल्यामुळे थोडा वेळ. जरा बाबू हलाव त्याला. हा रानातून ना. अरे याकडे उतरा जीव काढणार पहिल्याच तुम्ही तिच्या तुमच्या नाही तर. बघा मस्त की फुलांचा पूर्ण सडा आहे. रानटी फुलं आहेत, सुंदर दिसत आहेत. पांढरी घाणेरी. पांढरी घाणेरी हिचं नाव आहे. पाठव गणेश फागेला. गणेश फागे. मला पाठव. नमस्कार. नमस्कार नमस्कार. इथं तर सकाळी उठवत नाही माहिती आहे. कशी नाही भेटत ना. काय सांगा बघा, काय जरा झाडांची नाव वगैरे सांगा जरा. कुठला झाड आम्हाला नाही समजत. कुठला? हा ऐनकिंज. उक्षी कुठली? उक्षी ही उक्षी. ससे राहतात ना याच्यामध्ये. या उक्षीमध्ये दुपारची वेळ झाली का ससा जो प्राणी आहे तो बसून असतो ह्याच्यामध्ये. अजून काय काय काम काय जायचं का ना असा कंटाळा असा वरती. गावानं मस्त की थंडी पडले गावी, त्यामुळे एवढा काही त्रास वाटत नाही जंगलामध्ये. बोला सर. माझा पण युट्यूबला. अरे
काहीतरी झाडांची दोन चार झाडांची नावं सांगशील तर कळेल. अरे हा ना सागर हा सागर झाड चालू फाटी तोडायला. आणि ही काय करवंद आहे? ही करवंद नाही, ही काय घाणेरी. घाणेरी. आता माग कसं आम्ही चाललो इकडं पुढे लाकडा तोडायला. बापदेवला चाललो बापदेवला. बापदेव का नाव पडलं त्याला? बापदेव का नाव पडलं तिकडे? पहिलं पण घाण वाढल्यापासून बापदेव बापाने तिकडे काय हो बरोबर आहे. बरं मस्कन नाही करायची. नाही बरोबर वाढ बापापासून ते आहे ते आता ते आपल्याला पण ते करावं लागते ना. बरोबर. हा 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 असं आहे. आम्ही खोटं बोलला. बघा नंतर सगळेजण बघते बापदेव हाय कुठे. देवाचं नाव आहे. बघा आमच्या देवाचं नाव आहे, कारण 32 कोटी मधला हा एक देव आहे आमचा. बावदेव म्हणजे रानात पूर्वी घराला जेवण बनवण्यासाठी घरी लाकडं आणायची, त्यावेळेस कुठे जायचं तर बापदेवाला, कुठे तर कोंडीत जायचं अशी लोक म्हणायची. त्या ठिकाणची जी नावं आहेत ह्या इकडे, त्या पद्धतीने ती परंपरा आली चालू. ह्या एरियाला देव बापदेव, कोंडी, अजून कुठले नाव आहे तर इकडे? बापदेव, कोंड, काय वरती सावरीचा काना. जांभळीचा काना. आणि इकडे मंदिर आहे तर कुठेतरी जंगलामध्ये. नाही नाही ह्याचा हा मंदिर कुठला आहे? काल काय त्या म्हणजे एक रात्रीत बांधायचं आहे ना तो मंदिर. हा एक रात्री. त्याची परंपरा म्हणजे ख्याती अशी आहे की तो मंदिर एका रात्रीमध्येच आपल्याला बांधायचं आहे, पण ते अजून शक्य झालं नाही कुणाला. बघा आता पूर्ण जंगलाच्या मध्यभागी आम्ही आलो. मध्यभागी एकदम मस्तपैकी वाटते. येणार सगळेच येणार. पाण्याचा कुवा आबा इथं, पाण्याचा कुवा इथं. पाठीमागून आवाज देतात मंडळी काही लोक. नदी चालू आहे अजून. बघा आता जंगलामध्ये पण पाणी बघा आपल्याला, म्हणजे पाण्याचा साठा अजून जंगलामध्ये. त्याला पण तेच फटके भेटणार. पाणी आहे बघा अजून ह्या जंगलामध्ये सुद्धा पाण्याचं स्तोत्र चालू आहे बघा. झरे आहेत पाण्याचे बघा, हे नैसर्गिक झरे आहेत पाण्याचे. ते साफ वगैरे होत नाही, त्यामुळे ते पाणी पण झाडाने पिण्यासाठी पाणी बघा अच्छा मधून जंगलामधून येते. हा पूर्ण विनोद सेठ. माझा टाक हो पहिला. आता एवढ्या शोधत होतो, बोललो अरुण काढत असेल बोलला. आता काहीतरी माहिती तर दे, तुला काय झाडं माहित असेल तर. आमचा मित्र विनोद आहे, कारण ह्याचा जन्म मुंबईला झालाय, शिक्षण मुंबईला, पण गावाची ओढ खूप असते त्याला. प्रत्येक सणाला तो कोणतेही काम असेल तर पहिला हजर असतो गावी, सर्वांच्या अगोदर. बघा आता 2 दिवस अगोदर आलाय तो इकडे, आणि प्लॅन त्यांचा पोपटीचा जोरदार असणार आज रात्री. काकानी भाकरी सुद्धा आणलेली आहे बघा. ही भाकरी कुठे बापदेव? विनोद सेठ डायरेक्ट बापदेव. हा बघा बापदेवचा डवरा, नैसर्गिक नैसर्गिक स्तोत्र आहे याच्यामध्ये. इथून हा इथं वाघ येतो. आमचा नाव आहे काय हो, नाव काय? वाघदेव. इथे वाघ येतात अशी परंपरा म्हणते. तिथे वाघ येते, इथे पाणी पितो वाघ. बसतो कुठे मग? बसतो इकडे वरती. बघा असं जंगल आहे, वाघ येते इथे. इकडे असं बसून राहतो, इथं ढोरं पाणी प्यायला येतात. हा बरं, हा शिकारीसाठी वाघाचा मेन स्पॉट आहे. इथं वर टेकडावरती बसलो वाघ. ह्या इकडे वरती. हा
उंच आले तिथून वर खालचं सगळं बाजू दिसते. अच्छा. हा गुरु कोण जानवर पाणी पिया येतो तिथं त्या डवऱ्यावरती ते हा हा. आणि मग तो डायरेक्ट उडी करतो डायरेक्ट. इथून वरती पुढे वाघाची राहण्याची जागा आहे. हा वाघाची राहण्याची महेश शेठ बोललेत जे असणार वाघ वरती. वरती 2 दगड आहेत. त्याची गुहा आहे की काय? घर आहे वाघाचा म्हणजे बघा वाघाचं घर आहे वरती. आणि तरी सुद्धा ही जोखीम पत्करून आम्ही इकडे जंगलात लाकडं तोडण्यासाठी आलोय. ही काय रे हातामध्ये? आम्ही गावठी भाषेमध्ये त्याला बॅचकी म्हणतो. बघा आकडी नाही, आकडी ना कोयता म्हणजे कोयते वगैरे सोबत. कुत्रा आमचा शिकारी कुत्रा वाटत नाही. हा शिकारी आहे. शिकारी कुत्रा बिचारा थकला वाटतं. वांदराने बघा इकडं वांद्र केल्ट माकडं आता खूप त्रास द्यायला लागलेत कारण गावी कोण आहेच नाही आहे. त्यामुळे ती लोक आता जंगल सोडून गाव ठिकाणी यायला लागले. गावामध्ये थोडं थोडं हळूहळू. आता काय शिपाई वगैरे येत नसतील ना इकडे? येतात शिपाई राऊंडरला. फॉरेस्ट ऑफिसर वगैरे असतात इकडे पण मला वाटत नाही जास्त येत असतील म्हणून. कधीतरी एक त्यांची चक्कर असेल. कुठे वाघ सोडलेत? आतमध्ये जंगलामध्ये. बघा जंगलामध्ये वाघ सोडले त्याची भीती आहे आपल्याला. पण वाघ वांदरखोंडला ह्या डोंगराच्या पलीकडे एक गाव आहे वांदरखोंड म्हणून. त्यांच्या गावामध्ये वाघ आला होता. आणि ह्या गावाच्या पलीकडे रोहामध्ये सिटीमध्ये आमची मेन सिटी रोहामध्ये पण वाघ आलाय. तर भीती तर आहे प्रत्येकाला. आता बिबटे बिबटे सोडत का? लास्ट फायनल स्टॉप. आता इथून सुरुवात होणार आहे कामाचा आरंभ. नमस्कार अण्णा. या पूर्वी लोक अशी दगडा रचून येण्या जाण्याच्या खुणा ठेवायची. जंगल सफारी एकदम मजबूत चालले. मस्त बघा जंगलात फिरायला आलेत सगळेजण. काय उंच झाड बघा. कुठे वाघ आहे? जंगल सफारीसाठी बघा मस्त की एकदम तयारीमध्ये. मंडळी बघा वारू आहे, मुंग्यांचं वारू आहे. नाही तुटणार गे. हा अरे वरती काय एक पण नाही दादा. आहे खाली येते सगळ्या. साप येते खाली. श्याम त्याला जरा पकड. येते खाली. हा कुठे झाला वरती रे?
घे तू घे घे तू घे या नाही चढ चढ वरती बघू दे चढतो का अच्छा जंगलामध्ये एक जावं सर्वांनी नेहमीप्रमाणे मजा करायला मजा करायला खाली गेला वन सफारी बघा सर मस्त खुश आहेत एकदम हाल हाल जरा हालत नाही हो जोरात झालं दिसत गावात नाही तर बस नाही तर खाली येते अरे खाली गेली वजनानी माझ्या वजनाने कुठे तुझ्या तुझ्या वजनाने असं हा चढू का मामावरती चढ 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 हे व्हिडिओ अटॅच होते काय त्याला त्या व्हिडिओला पाठव नाही तू युट्यूबला बघ ह्याला कुठे ही व्हिडिओ थोडी पाठवणार आहे तो ए तिला पकड मोठीला आहे अरुंदा तिला पकड मोठीला हा नाही ना ती खाली आहे ती बघ वरती केवढीशी आहे मोठीला पकड सुकलेला आहे सगळा वरती तिला चढ तर चढ बाबा नाही काय होणार मोठी आहे ती चढ हा जाऊ दे जा अजून वरती जा अरे जा जा अरे चढ मी चढू काय नाही ती नको नाही ती सुकले राजन हा जा जा सांगते खाली येते मी डोक्यात जरा पडणार सगळे पडत डोक्यात ये जंगल का पानी जंगल सफारी का पाणी जंगल सफारी का पानी तर म्हणे अशी आमची जंगल सफारी झाड आहे आणि आता ह्याला फुलं यायला लागलेत बघा अशी सफेद पांढऱ्या कलरची फुलं येतात वेळ लागेल अजून मे महिन्यामध्ये पुन्हा करवंद तयार होणार जंगल सफारी आता आमची पुन्हा आली तर जेवणाचा कार्यक्रम आहे एकट्यानेच घेतला लिंबू लिंबू कांदा 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 लिंबू सगळ्या भाकऱ्या दोन दोन एक भाकरी लिंबू कांदा भाकरी भाकरी रस्सा बोल काय पाहिजे नाही 44 झाले हां हे लिंबू येऊ द्या लिंबू इकडे जरा
डायरेक्ट मटन मटर. नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. धन्यवाद.